अभिषेक शर्मा सलग 3 सामन्यात 0वर आउट झाल्यामुळे आता टीम इंडियात मोठा बदल होणार का? हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा, कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महासंग्रामाची ही सर्वात मोठी अपडेट आहे. आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण T20च्या सगळ्या अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. T20 वर्ल्ड कप 2026च्या सुपर 8 फेरीत 22 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने येणार आहेत. लीग स्टेजमध्ये सलग 4 विजय मिळवून टीम इंडियाने आपला दबदबा निर्माण केला, पण सलामीच्या जोडीने चिंता वाढवली. 3 सामने होऊनही अभिषेक शर्माला अजूनही खातं उघडता आलेलं नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळू शकते. संजू सॅमसन आणि ईशान किशन ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसेल. 3ऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा आणि 4थ्या क्रमांकावर स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादव बॅटिंगचा कणा असतील. शिवम दुबेने मागील सामन्यात 31 चेंडूत 66 धावा केल्यामुळे त्याचं स्थान पक्का आहे. हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग फिनिशिंगची धुरा सांभाळतील. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर फिरकीची जादू दाखवतील, तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगवर असेल. मग तुम्हाला काय वाटतं? अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळायला हवी का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. बातमी म्हणजे थोडक्यात.